सदभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार. भक्तजन हो, श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे महात्म्य अगाध आहे, हे आपण जाणताच. हा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ असून त्याचे मनोभावे पारायण केल्यास सदभक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यातील प्रत्येक अध्याय हा विशिष्ट फल प्रदान करणारा आहे. आज यांच्या कथेच्या 3ऱ्या अध्यायाचे श्रवण पठण करण्याने मिळणाऱ्या फलश्रुतीबाबत जाणून घेणार आहोत. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे श्रद्धेने श्रवण पठण केल्यास शत्रुत्वाचा नाश होतो. याचाच एका सद्भक्ताचा दिव्य अनुभव ऐकूया या कथेच्या माध्यमातून. कथा 3रा अध्याय ऐकता वाजता नाश पावे समस्त शत्रुता. कर्नाट नावाच्या एका गावात माणिक नावाचा एक साधाबोळा शेतकरी राहत होता. तो अत्यंत भक्तिमान, सत्कर्मी पण अत्यंत गरीब होता. शेतमाल विकून घर चालवत असे. त्याच्या संपन्न शेजाऱ्याला त्याचा साधेपणा व भक्तिभाव खपत नव्हता. त्या शेजाऱ्याचे नाव होतं भैरव. भैरव राघवचा मत्सर करू लागला. हा गरीब शेतकरी गावात मानाचा का? माझ्याकडे जमीन जुमला असूनही लोक त्याचा आदर का करतात? असा विचार करून त्याने राघवला वारंवार छळू लागला. कधी पिकाची हानी करायचा, तर कधी जनावरं हाकून द्यायचा. कधी तर त्याच्याविषयी खोट्या अफवा पसरून गावकऱ्यांमध्ये त्याचा मान कमी करण्याचा प्रयत्न करी. भैरवच्या कारस्थानांना पारावार नव्हता. राघव मनाने निराश झाला, पण त्याने कुणालाही उत्तर दिलं नाही. फक्त मनोमन नाथाचा धावा करायचा आणि मनात म्हणायचा, नाथा, तुला सगळे दिसते, समजते. तुझी मर्जी असेल तसे होऊ दे. एकदा गावात एक नाथभक्त आला. त्याने नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पठण सुरू केले. 3ऱ्या अध्यायाचे आख्यान सुरू असताना त्याच्या फलश्रुतीत त्याने सांगितले, हा अध्याय जे श्रवण करील त्याच्या शत्रूंचा नाश होईल, संकटे नाहीशी होतील. हे ऐकून राघव रोज भक्तिभावाने 3रा अध्याय श्रवण व पठण करू लागला. काही दिवसांनी एक विलक्षण घटना घडली. भैरवने राघवच्या शेतात आग लावण्याचा प्रयत्न केला, पण वारा उलट दिशेला वाहू लागला आणि ज्वाळा भैरवच्या स्वतःच्या गोठ्याकडे वळल्या. संपूर्ण गावानं हे पाहिलं. भैरवचा कपट उघडकीस आलं. त्याचा गर्व चुरळला गेला. त्याचं नुकसान झालं आणि राघववरचे अन्याय थांबले. राघव नवनाथांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याला जाणवलं, नाथांची कृपा असल्याशिवाय शत्रूंचा नाश होऊच शकत नाही. त्या दिवसापासून गावात म्हण प्रचलित झाली की नवनाथांचा 3रा अध्याय करतो शत्रूंचा पराभव.